तर आजचा दिवस खूपच खास असणार होता, पण त्याआधी सकाळी आम्ही लवकर उठून महादेवाच्या दर्शनाला जाणार होतो. पण थोडंसं काम अजून बाकी होतं. ते म्हणजे नेमकं काय, चला बघूया. तर हे आहे गव्हाचं पीठ. तर ह्याचं काय करणार आहे मी तुम्हाला लवकरात लवकर दाखवतो. तर चला गव्हाचं पीठ पहिला थोडं मळून घेऊया. तर कणकीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे. तर ह्याचं काय करणार आहे ते आपण लवकरात लवकर पाहूया. तर चला. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे वागेश्वर मंदिर वाघोली येथे. अतिशय खूपच भव्य असं मंदिर आहे हे आणि खूपच सुंदर पण आहे. तर चला तुम्हाला हे मंदिर दाखवतो. तो सध्या आपण आलेलो आहे इथे बॅक साईडला, की इथे एक तलाव आहे. त्या तलावात खूपच मासे आहेत. तर आपण जे गव्हाचं पीठ मळलं होतं ते इथे यांना खायला देणार आहोत. तर सध्या इथे तुम्ही बघू शकता की मी इथे यांना ते कणिक खायला देत आहे. तर इथे मासे खूपच आहेत आणि खूप मोठे मोठे मासे आहेत या तलावात. तर सध्या इथे पाणी काळसर दिसत असल्यामुळे इथे तुम्हाला मासे बघायला जास्त करून दिसणार नाहीत. मी प्रयत्न करतो तुम्हाला मासे दाखवण्याचा. तर इथे खूपच मोठं तलाव आहे आणि इथे बोटिंग ही चालू केलेली आहे. तर बोटिंग ही बघू शकता. सध्या आपण बोटिंग करणार नाहीत, पण भरपूर अशा फॅमिली किंवा लोक इथे आलेले आहेत, ते बोटिंग करत आहेत. तर तुम्ही आलं तर बोटिंग करू शकता. तर चला बघूया पुढे मंदिरात काय काय आहे ते. तर हे मंदिर खूपच असं सुंदर आहे आणि भव्य पण आहे. बॅक साईडला तुम्ही बघू शकता खूपच असा सुंदर कलाकृती केलेली आहे या मंदिराजवळ. मंदिराच्या बाजूला भव्य असा परिसर आहे आणि समोर सुद्धा खूपच मोठा परिसर आहे, जिथे भरपूर वृक्ष आहेत आणि तिथे पक्ष्यांचा किलबिल असा सुंदर आवाज येतो. तर गाईज हे बघू शकता, ओम नमः शिवाय लिहिलेलं आहे. रात्री खूपच सुंदर वाटतं हे. तुम्ही पक्ष्यांचा किलबिलचा आवाज ऐकू शकता. तर आता आपण रूमवर आलेलो आहे गाईज. आजचा दिवस असं खूपच उत्साही होता. माशांना खाऊ घातलं, महादेवाचं दर्शन घेतलं. हे वाघोलीमध्ये आहे, तुम्ही पण भेट देऊ शकता कधीही. खूपच सुंदर असा क्षण होता. पक्ष्यांचा किलबिलचा आवाज, तलाव, ह्या अशा गोष्टी खूप आहेत तिथे. तर खूपच आज मनाला चांगलं वाटलं. तर इथेच आपला ब्लॉग एंड करूया. पुढच्या वेळेस नक्की भेटू. तोपर्यंत बाय बाय.